नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एससी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला लेखा व कोशागार भरतीचा पेपर पाहणार आहोत। कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारण्यात आले होते, चला तर मग पाहूयात। तर पहा, पहिला प्रश्न आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? तर पहा, ऑप्शन्स आहेत, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तुम्ही सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करा। तर केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना ही 25 जानेवारी 1950 ला झालेली आहे। लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला असाही प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की आपल्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत, कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे आपल्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून? तर ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती झालेली आहे। तर ते आपल्या भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत, तर लक्षात ठेवा। चला, आपला पुढचा प्रश्न आहे, भारत छोडो हा नारा सर्वप्रथम कोठे देण्यात आला? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स आहेत, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर भारत छोडो हा नारा सर्वप्रथम मुंबई या ठिकाणी देण्यात आलेला आहे। ऑप्शन क्रमांक आपला चौथा बरोबर आहे। पहा मित्रांनो, भारत छोडो हा नारा मुंबई या ठिकाणी 8 ऑगस्ट 1942 रोजी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बैठकीत देण्यात आला होता। कोणी दिलेला आहे हा नारा? तर गांधीजींनी गवालियर टँक मैदानावर करो या मरो या घोषणेसोबत हा नारा दिला होता, तर लक्षात ठेवा। चला, पुढचा प्रश्न पहा, कोणत्या ॲक्टमुळे कंपनीला त्याचा कारभार 20 वर्षासाठी वाढवता आला? तर पहा, ऑप्शन्स पहा, यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर असा कोणता कायदा आहे ज्यामुळे कंपनीला त्याचा कारभार 20 वर्षासाठी वाढवता आला होता? तर 1813चा चार्टर ॲक्ट। तर या कायद्यामुळे कंपनीला 20 वर्षासाठी तिचा कारभार वाढवता आला, ते लक्षात ठेवा। भारतीय राज्यघटनेतील भाग 2 कशा संबंधित आहे? तर पहा, ऑप्शन्स आहेत, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? भारतीय राज्यघटनेतील भाग 2 हे नागरिकत्व या संबंधी आहे। ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे। त्याचबरोबर मित्रांनो, परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की भारतीय संविधानात नागरिकत्वासंबंधित कलम कोणते आहे? तर कलम 5 ते 11 मध्ये नागरिकत्वासंबंधित तरतूद देण्यात आलेली आहे। या कलमामध्ये नागरिकत्व मिळवण्याच्या, टिकून ठेवण्याच्या आणि गमावण्याच्या प्रक्रियेचा उल्लेख आहे, तर लक्षात ठेवा ही माहिती। भारतीय राज्यघटनेमध्ये विधान परिषदेची निर्मिती अथवा बरखास्ती कोणत्या कलमात केलेली आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? आन्सर देण्याचा प्रयत्न करा। तर पहा मित्रांनो, भारतीय राज्यघटनेमध्ये विधान परिषदेची निर्मिती अथवा बरखास्ती यासंबंधीची तरतूद ही कलम 169 मध्ये देण्यात आलेली आहे। लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे। महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा राज्यात कधी लागू झाला? तर ऑप्शन्स पहा, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? आन्सर देण्याचा प्रयत्न करा। तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा हा आपल्या राज्यात 28 एप्रिल 2015 ला लागू झाला आहे। पहा मित्रांनो, या कायद्यामुळे नागरिकांना शासनाकडून आणि सार्वजनिक प्राधिकरणाकडून अनुसूचित सेवा पारदर्शक, जलद आणि वेळेत मिळण्याचा हक्क प्राप्त झालेला आहे, तर लक्षात ठेवा। डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणाचा आहे? तर पहा, ऑप्शन्स पहा, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? डिस्कवरी ऑफ इंडिया, तर या ग्रंथाचे लेखक आहेत पंडित जवाहरलाल नेहरू। पहा मित्रांनो, त्यांनी हे पुस्तक 1942 ते 1945 या काळात अहमदनगर किल्ल्यात कारावासात असताना लिहिले होते, तर लक्षात ठेवा। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपली जीके जीएसची PDF हवी असेल तर अवेलेबल आहे। आज जे प्रश्न तुम्ही पाहताय ते सर्व प्रश्न तुम्हाला आपल्या या PDF मध्ये पाहायला मिळतील। सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण त्या PDF मध्ये कव्हर केलेले आहेत, जे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत। तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। मित्रांनो, प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने PDF ही महत्त्वाची असणार आहे। सर्व महत्त्वाचे टॉपिक्स आपण या PDF मध्ये कव्हर केलेले आहेत। तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका। आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्यांना कोणाला 2024 आणि 2025ची करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर ती सुद्धा अवेलेबल आहे। दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला तिथे त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल। चला, पुढचा प्रश्न पाहूयात। सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होता? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल होता लॉर्ड विल्यम बेटिक। पहा मित्रांनो, आपल्या भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेटिक तर यांनी
डिसेंबर 1829 मध्ये सती प्रथेवर बंदी घातलेली आहे, तर लक्षात ठेवा. भारत आणि श्रीलंका दरम्यान सिनेक्स हा युद्ध सराव कुठे झाला आहे? तर कोणत्या शहरात हा सराव पार पडलेला आहे? तर ऑप्शन्स पहा. ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? आन्सर देण्याचा प्रयत्न करा. तर पहा मित्रांनो, भारत आणि श्रीलंका या दरम्यान सिनेक्स हा युद्ध सराव विशाखापट्टणम या ठिकाणी झालेला आहे, तर लक्षात ठेवा. पुढचा आपला प्रश्न आहे, रतन टाटा यांना पद्मविभूषण हा पुरस्कार केव्हा मिळाला? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर आन्सर देण्याचा प्रयत्न करा पटकन. तर पहा मित्रांनो, कन्फ्यूज करणारा हा प्रश्न आहे. रतन टाटा यांना पद्मविभूषण हा पुरस्कार केव्हा मिळालेला आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता. तर रतन टाटा यांना 2000 या वर्षी भारत सरकारकडून पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि आपल्याला विचारलेला आहे पद्मविभूषण मित्रांनो, तर ते त्यांना 2008 मध्ये देण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर पहा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात उपराष्ट्रपती. पहा मित्रांनो, राज्यसभेचे कामकाज पाहण्यासाठी उपराष्ट्रपतींना विशेष अधिकार प्राप्त असतात आणि ते राज्यसभेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवतात. माहितीचा अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला आहे? मित्रांनो, माहिती अधिकार कायदा हा अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो. प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारले जातात आणि यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तुम्ही जर पाहिला नसाल तर पाहून घ्या. पहा मित्रांनो, माहिती अधिकार कायदा म्हणजेच राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट हा कायदा 12 ऑक्टोबर 2005 पासून लागू झाला आहे, तर लक्षात ठेवा. दुसरी जागतिक AI परिषद कोणत्या देशात भरण्यात आली होती? तर ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर दुसरी जागतिक AI परिषद ही दक्षिण कोरिया या देशात भरण्यात आली होती, तर ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली वापरणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता बनला आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली वापरणारा आपल्या महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे सिंधुदुर्ग हा जिल्हा. खालीलपैकी ऑडिट रिपोर्ट कोण सादर करतो? तर पहा ऑप्शन्स दिलेले आहेत, ऑप्शनपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर ऑडिट रिपोर्ट हा लेखापरीक्षक सादर करतो. ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे. तर मित्रांनो, हे झाले आजच्या पेपरमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न. तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना सुद्धा शेअर करा आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्यांना कुणाला आपली जीकेची PDF किंवा करंट अफेअर्सची PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका. दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.